गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहेत सर्वजण? झाला का चहा पाणी? तर माझा झाला आहे चहा. आज मी मटकीची भाजी बनवत आहे. हे बघा, मटकी बनवत आहे. चला तर कसं बनवूया, मटकी कसं बनवायचं ते बघा. मी कसं बनवते, तुम्ही कसं बनवता. भिजून घेतली आहे, छान भिजली आहे. तर आता बनवूया म्हटलं, बनवू लागले. तर मग मला नंतर आठवण आली की बाबा म्हणलं चला व्हिडिओ तर बनवू दे एक. त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकून घेतलं अगोदरच पातेल्यामध्ये. मग नंतर लक्षात आलं माझ्या की चला वा बनवायचं आहे म्हटलं व मटकी. व्हिडिओ बनवावं एक, टाकावं कस तरी. कालपासून झाला व्हिडिओ नाही टाकलेला. मग ह्याच्यामध्ये सगळं अगोदर टाकून घेतलेलं आहे, जिरं मोहरी वगैरे. मग लक्षात आलं नंतर, मग नंतर चालू केलं मी व्हिडिओ बनवायला. तर आता जिरं मोहरी झाली टाकून. तर आता आहे ना, एक कांदा टाकत आहे. कांदा मोहरी जिरं टाकणं झालं का कांदा टाकायचं. आणि तुम्हाला जर बटाटा पण यातलं काय टमाटर वगैरे टाकू शकता. टमाटर पण एक टमाटर पण टाकू शकता, टाकायचं. पण मी नाही टाकत आता. आवडलं तर टाकायचं, तुम्हाला काय नाही. आणि मला तर मी नाही टाकत. मला हे आवडते पण नाही. आता माझ्याकडं संपलं टमाटे, आता आणावं लागलं ना आज मला बाहेर जाऊन. सर्व संपला आता, भाजीपाला पण संपला माझा. बघावं लागेल मला, आज बाहेर जावं लागेल, काहीतरी करावं लागेल मला. बाहेर जायचं मला की लई कंटाळा येतो यार. टाकलं त्यात पाऊस आहे नाही कधी मध्ये. फक्त कोणी आलं तर आणायला सांगते त्यांच्याकडून. कालच आली होती वहिनी, ते भाऊ होते सगळे. म्हटलं आता लेकरं होते त्यांच्यासोबत, कशाला सांगू. अरे सगळं टाकलं नाही, हेच राहिलं का माझं, मिरचीच राहील टाकायचं. बरं, जेवढी लागते तेवढी चटणी टाकून घ्यायची. चटणी लाल मिरची. मला लाल मिरचीच लागते बाबा. मसाला थोडाफार टाकायचा. हळद टाकायची, हळद तर टाकून द्यायचं. अशा प्रकारे बनवायचं आपल्याला मटकी. उसळ माहिती आहे. मी आज उसळ आणि भातच करणार आहे, मी पोळी करणार नाही. मला आवडते उसळ भात खायला, कारण की लहानपणापासून सवय आहे आम्हाला. शाळेमध्ये ना उसळ द्यायचे. आम्ही सकाळी का उसळ ठेवायचं एक्स्ट्रा, म्हणजे संपत नव्हतं. मग नंतर मग भातासोबत खायचं जेवणाच्या ठेवून. असं करायचं बाबा. झाली फोडणी आपली. काय त्याला उसळ काय त्याला वेळ आहे उसळ बनवायला. चटणी मीठ मसाला वगैरे टाकलं, जिरे आणि मोहरीची फोडणी दिली, कांदा टाकला कापून. आणि आता त्याला शिजायला पाहिजे ना, शिजेल सारखं पाणी टाकायचं की जेणेकरून ते शिजलं पाहिजे.
थोडंसं त्या उसळापेक्षा एक्स्ट्रा वरती असं थोडंसं टाकायचं पाणी. जेवढं उसळ आहे का त्याच्या वरती पाणी गेलं पाहिजे, म्हणजे ती आटून कमी होते, नंतर मग ते छान शिजते. पाणी करायचं असेल तुम्हाला रस्सा पाणी तर पाणी पण करू शकता. आणि जसं जेवढं पाणी आहे त्या अंदाजानुसार नमक टाकायचं, बस आहे ना. झालं राजाराम. कोथमीर वगैरे टाकायचं. झालं उसळ आपलं. त्याला काय उशीर आहे. अशा प्रकारे करायचं उसळ. जास्त बजबज बजबज हेन तेन टाकत बसायचं नाही त्याला. चांगलं काय नसतंय. साधं साधं सिंपल खायचं का नाही. सिंपल बट स्वीट. असं टाकायचं, खायचं बाबा. काय हे नुसतं त्याला हेन हेन टाकून चालले. फॅट वाढलं, हे वाढलं, ते वाढलं, शरीर वाढलं, वजनच वाढलं, काहीच वाढलं. असं करण्यापेक्षा सिद्ध साधं साधं खायचं ना, मग सिंपल आहे ना. मग कशाला काय वाटते. छान लागते. मीठ त्याला व्यवस्थित मीठ असलं, थोडाफार मसाला, थोडाफार चटणी व्यवस्थित, जेवढं पाहिजे तेवढं सगळं असलं ना व्यवस्थित, चांगलं होते. टेस्टी बी होते आणि सर्वच होते. झाकून ठेवलं जरा. आता ह्याच्याबरोबर मी चपाती वगैरे काही करणार नाही, माहिती का. मी भात बनवणार आहे, पांढरा भात, जिंदा भात. पांढऱ्या भातसोबत खायचं, छान लागते. तसंच करणार आहे मी आता. तुम्ही पण करून बघा. भातासोबत नका खाऊ, तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता. तुम्हाला आवडलं तर असं पण खाऊ शकता. आणि म्हणजे निखळ पण खाऊ शकता तुम्ही. उसळ म्हणजे असं चमचनं असं, म्हणजे